नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी देखील मस्त आणि मजेत आहे आणि माझी शिवणकामाची आवड जपत आहे. तर आता माझ्या हातात तुम्ही जे बघत आहात ती आहे म्हणजे साडी. तर मी आज साडीपासून ड्रेस स्टिच करणार आहे. तुम्हाला तर सुरुवातीलाच दिसलं असेल. तर साडी बघू शकता, अगदी साधी सिंपल अशी सिल्क मटेरियलमध्ये साडी आहे आणि ती म्हणजे भरपूर 8-10 वर्ष जुनी साडी आहे आणि त्या साडीपासून मी आता ड्रेस स्टिच करणार आहे. तर कोणत्या प्रकारचा कसा आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर त्याची आपण आता कटिंग आणि स्टिचिंग बघूया. तर तुमच्याकडे अशा भरपूर साड्या असतील ज्या साड्या आपण फक्त 3 ते 4 वेळा वेअर करतो आणि त्यानंतर अशाच कपाटात आपल्या पडून राहतात. तर त्या तशाच पडून न राहताना आपण त्यांचं काहीतरी यूज करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर जर तुम्हालाही जर अशा प्रकारे जर साड्याचे ड्रेस शिवून घ्यायचे असतील किंवा जर स्वतःहून शिवायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून जर शिवून घ्यायचे असतील तर मला कमेंट करून सांगा. मग मी तुम्हाला माझा ॲड्रेस किंवा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईल आणि तुम्ही माझ्याकडूनही शिवून घेऊ शकता. तर आता आपण त्याची कटिंग वगैरे बघणार आहोत. तर म्हणजे साड्या कशा ना आपण फक्त 1-2 वेळेस वेअर करतो. त्याच्यानंतर आपण त्या आधी कसं गोधड्या वगैरे शिवून घ्यायच्या, आपल्या आई वगैरे गोधड्या वगैरे शिवून घ्यायच्या. आता आपण गोधड्या वगैरे पण त्याच्या शिवत नाही, कारण की आपल्याकडे ब्लँकेट्स वगैरे सगळं आता अवेलेबल होतं पटकन असं. आणि मग त्या साड्यांचं काय करायचं, एकतर आपण ते भांडीवाल्यांना देऊन देतो किंवा असंच पडून राहतात. मग त्याच्यापेक्षा जर आपण जर अगदी स्वस्तात मस्त असे ड्रेस स्टिच करून घातले म्हणजे त्याला जास्त अस्तरही यूज होणार नाही, कारण की आता ह्या साडीचं मटेरियल आहे ना थोडंसं थिक आहे, म्हणजे जाड आहे. ते असं जास्त बारीकही नाही आहे की त्याच्याने म्हणजे असं ट्रान्सपरंट वगैरे दिसेल. मग मी त्याच्यासाठी फक्त वरच्या पार्टला अस्तर लावणार आहे, खाली म्हणजे जास्त लेंथचं अस्तर लावणार नाही आणि पॅन्टला पण अस्तर लावणार नाही. म्हणजे फक्त अगदी म्हणजे कमीत कमी ह्याच्या खर्चामध्ये ना माझा ड्रेस शिवून कंप्लीट होणार आहे. तर कशा प्रकारे म्हणजे जर आपण तो अम्ब्रेला टाईप जर ड्रेस स्टिच केला ना तर तो आपण फक्त 1-2 म्हणजे आपण कुठे बाहेर जाताना म्हणजे ज्या प्रकारे आपण साडी वेअर करून जाऊ शकतो ना, तर त्याच प्रकारे आपण ते पूर्ण अनारकली ड्रेस वगैरे जे स्टिच करतो ना ते तसे ते साडीसारखेच आपण बाहेर कुठे काही सण वगैरे असेल, काही कार्यक्रम असेल तर आपण तिथे वेअर करून जाऊ शकतो. आणि जर आपल्याला समजा कुठे पटकन असं बाहेर जायचं असेल, स्कूलमध्ये कुठे फिरायला, बाजारात वगैरे, त्यासाठी आपल्याला असे नॉर्मल असे कॉर्सेट टाईप किंवा असे ड्रेस वगैरे असे आपल्याला वेअर करायला आवडतात. तर त्याच प्रकारचे आपण ड्रेस हे साड्यांपासून स्टिच करणार आहोत. तर माझ्याकडे भरपूरही बाहेरच्याही साड्या आहेत कस्टमरच्या, परत माझेही मी काढून ठेवलेल्या आहेत. त्याच सर्व साड्यांपासून मी ड्रेस स्टिच करणार आहे. तर याची प्रिंट तुम्ही बघू शकता कशी आहे. एका साईडला प्लेन आहे आणि एका साईडला मोठे असे काठ आहेत, म्हणजे अर्धी साडी प्लेन आणि अर्धी साडीनं असे काठ आहेत त्याला. आणि परत वरच्या साईडला छोटासा असा काठ आहे. तर याचंच मग मी जर पूर्ण असं ते अम्ब्रेला टाईप शिवलं असतं ना तर खाली ते काठ आले असते, मग ते मध्यभागावर ते रेड प्लेन आणि परत ते काठ. मग तसं न करताना मला काहीतरी वेगळं करायचं होतं, तर तेच मी आता या साडीपासून करत आहे. तर तुम्ही त्याची कटिंग आणि स्टिचिंग साडीची कटिंग करायला घेते. तर सर्वात आधी मी पदर एका साईडला, पदरावर जी डिझाईन आहे ना ते एका साईडला कट करून घेणार आहे. त्याच्यासाठी माझ्या मुलाची मला हेल्प लागते आणि त्याला जर सांगितलं ना की त्याला मी जेव्हा सांगितलं ना तेव्हा त्याला झोप येते. आता त्याला जर बाकीचं काही काम सांगितलं ना तर तेव्हा म्हणजे बाकीचं काही त्याला मोबाईल बघायला सांगितलं, काही टी व्ही बघायला सांगितलं ना की झोप येत नाही. आणि माझ्यासोबत जर काही मला मदत करायला सांगितली ना की त्याला नक्कीच झोप येते. तर त्याला मी आता इथे साडी धरायला सांगितली तर त्याला झोप येत होती, म्हणून मी त्याला ओरडत होती. तर मी सर्वात आधी पदराचा जो पार्ट आहे ना तो वेगळा करून घेतला. त्याच्यानंतर जे दोन्ही साईडला म्हणजे एक साईड प्लेन आहे आणि एक साईड त्याची अशी प्रिंट आहे ना, तर त्या दोन्ही पार्टमध्ये असं मधून मी वेगवेगळा पार्ट करून घेतला. अशा प्रकारे दोन्ही पार्ट मी वेगवेगळे करून अशा प्रकारेच पूर्ण साडी मी कट करून घेतली आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतले. साडी आपली कट करून झालेली आहे आणि त्यानंतर हे बघा एवढं अस्तर आहे. दीड मीटर अस्तर आहे आणि साडी अशी 3 पार्टमध्ये कटिंग करून घेतली. बघा हे जे खालची जी बॉर्डर होती ना साडीची तर ती वेगळी करून घेतली आणि ही वरची बाजू
ही वेगळी करून घेतली आणि हा पदर वेगळा करून घेतलाय. आता आपण कटिंग करायला घेऊ. आता सर्वात आधी आपण अस्तर कटिंग करून घेऊया. अस्तर मी घेतला आहे 2 मीटर. दोन मीटर अस्तर घेतलं, त्याला 4 फोल्ड करून घेतलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आता मापं टाकून घेऊया अस्तरवर. आणि मी फक्त वरच्या पार्टसाठी म्हणजे टॉपसाठी मी फक्त कुर्तीसाठी मी अस्तर कट करून घेणार आहे आणि पॅन्टला अस्तर नाही लावणार आहे. शोल्डर घेतले मी 7, मुंडा 7.5 घेतला. त्यानंतर छातीचा चौथा भाग 1 इंच लूजिंग आणि 1.5 इंच मार्जिन दिलं. 13 इंचावर मार्किंग करून घेतली आणि 21 इंचावर अशी मार्किंग केली. 21 इंच म्हणजे आपला सीट घेर जो असतो ना, तिथे आपल्याला 21 इंचावर मार्किंग करायची असते. सीट घेरचा चौथा भाग आणि त्याच्यात 1.5 इंच आपल्याला कटचे द्यायचे असतात. आणि कमर घेरचा चौथा भाग, त्याच्यात 1 इंच लूजिंग आणि 1.5 इंच मार्जिनचे असे देऊन आपण कुर्तीची मार्किंग ही करून घ्यायची. 1.5 इंच तिरकस रेषा देऊन असा मुंड्याला आकार हा देऊन घेतलेला आहे. बघू शकता किती छान असा आणि अगदी पटकन आपण कुर्तीचा आकार हा परफेक्ट देऊन घेतला. अशा प्रकारे जर तुम्ही कुर्तीचा आकार द्याल ना तर तुमची कुर्ती अगदी छान अशी बसेल. गळा रुंदी 3 इंच, गळा उंची बॅक साईडला 2.5 इंचावर मार्किंग केली आणि फ्रंट साईडला 7 इंचावर मार्किंग केली. नंतर आपण आता कटिंग करून घेऊया. तुम्हाला ही जर कुर्ती कटिंग स्टिचिंग अजून वेगवेगळ्या प्रकारचं काही कटिंग स्टिचिंग जर अगदी सोप्या पद्धतीने जर बघायचं असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून विचारू शकता. आता बॅक साईडच्या गळ्यासाठी मी कटिंग करून घेतली आणि दोन्ही शोल्डर वेगवेगळे करून घेतले. आता तेच आपण अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून मेन फॅब्रिक पण कटिंग करून घेऊया. मेन फॅब्रिक मी कट केलेलं आहे ना, तर म्हणजे बाकीचं ते आहे ते सरळ असं म्हणजे प्रिंटची बाजू एक साईडला कट करून घेतली आहे आणि प्लेन बाजू एका साईडला. तर फ्रंट साईड कट करताना ना मी जे प्रिंट आहे ना, जे एका साईडची छोटी बॉर्डर होती ती समोर घेणार आहे आणि प्लेन साईड ती साईडला घेणार आहे. त्यासाठीच मग मी जे काठ आहेत ना त्याच्यावरच अस्तर अशा प्रकारे ठेवून कटिंग करते. बघू शकता. मागच्या काही दिवसांमध्ये ना म्हणजे मी मशीनवर जास्त मशीनचं काम करत नव्हते ना, म्हणून ठेवून माझ्या कैचीला म्हणजे पावसाळाही आहे म्हणून माझ्या कैचीला जरा धार कमी झाले. कारण की माझं ऑपरेशन झालेलं ना, म्हणून मी मशीनचे कामं करत नव्हते. त्याच्यामुळे ते आता कैचीची धार कमी झाली. मला नवीन कैची लवकरात लवकर आणायची आहे. कारण की कटिंग करायचं म्हटलं की धार तर हवीच कैचीला चांगली. तेच आपलं महत्त्वाचं हत्यार असतं, महत्त्वाचं असतं आपल्या शिवणकामामध्ये. मी अस्तर हे धुवून त्याला प्रेस करून घेतलेलं, पण ते प्रेस करताना ते मधल्या साईडला त्याच्यावर जरा असे चुरगळलेलं होतं. आता बॅक साईडला आपल्याला ते जे प्रिंट आहे ना ते मध्यभागी घ्यायचं नाही आहे, ते साईडला काढून टाकायचं. त्यासाठी मी जे आपण जिथे स्टिच करणार आहोत ना तिथे मी असं फोल्ड करून घेतलं. कारण की जास्त फोल्ड केलं ना की मग ते अस्तर असं मधल्या जे आपण मध्यभागी ते स्टिच करणार आहोत ना तिथून लवकर शिलाई निघणार नाही. त्यासाठी मग मी जास्तीत असं ते कापड ते ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपण आता बॅक पार्ट ही कटिंग करून घेतला आहे.
पॅन्टसाठी मी खालच्या बाजूचे जे मोठे काठ होते ना ते घेतलेले आहेत आणि त्यांना असं मी म्हणजे त्याचे 4 असे वेगवेगळे तुकडे झालेले आहेत आणि तेच मी आता याच्यावर एकावर एक ठेवून घेतलेत, कारण की मी आता यांना अस्तर वगैरे लावणार नाही आहे. डायरेक्टली म्हणजे त्याच फॅब्रिकवर पॅन्ट कटिंग करणार आहे, कारण की ती आहे म्हणजे आपण त्याला अस्तर लावायची गरज नाही आहे असं आहे, कारण की ते प्रिंटेड असल्यामुळे आणि सिल्क मटेरियल असल्यामुळे ना ते जास्त पातळ नाही आहे, चांगलं असं घट्ट आहे. मग त्याच्यामुळे त्याला अस्तर नाही लावलं तरी चालेल. तर त्यासाठीच मी आधी सर्वात आधी उंची घेतली. उंचीनंतर सीट घेर आणि त्याच्यात सीट घेरचा 4था भाग आणि त्याच्यात 3 इंच ॲड करून घेतलं आणि त्यानंतर मग मी 13 इंचावर मोहरी घेतली आणि त्याच्यानंतरच मी तिथे 2.5 इंच परत मार्किंग करून तिथे मी असा तिरकस असा आकार दिलेला आहे आणि पॅन्टसाठी मग त्याचा मध्य काढून खालच्या बाजूला सरळ रेषा दिली आणि तिथून मग मी बॉटम घेर देऊन अशा प्रकारे पॅन्ट ही सर्व बाजूने जोडून घेतली आणि त्याचीच लगेच कटिंग करून घेतली. तुम्हाला जर पॅन्टची सविस्तर कटिंग जर हवी असेल ना तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फक्त आणि फक्त म्हणजे त्याच्यात पूर्ण ड्रेसची वगैरे नाही, पण फक्त पॅन्टची कटिंग ही दाखवेल. कटिंग करून झाली, आता आपण स्टिचिंग करायला बसणार आहोत. त्यासाठी आपण आता सर्वात आधी पॅन्टची स्टिचिंग करून घेते.
आपण आता बघूया ड्रेसचा फायनल लुक. तर बघा, हा माझा साडीपासून ड्रेस स्टिच झालेला आहे आणि तो म्हणजे अगदी फक्त ती 200 ते 300 पर्यंतच्या रेंजमधली ती साडी आहे आणि सिल्क मटेरियलमध्ये असते ना, तर तशी ती साडी होती. तर त्याच साडीपासून मी हा छान असा ड्रेस स्टिच केलेला आहे बघा. म्हणजे हे जे दिसते ना, ही प्रिंट दिसते ना, ही प्रिंट फक्त तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दिसलीच असेल बघा ती साडी. तर ही प्रिंट आहे ना, जे स्लीववर आहे, जे फ्रंटला आहे आणि त्याचीच मी पॅन्ट देखील तयार केलेली आहे म्हणजे त्या प्रिंटने. तर ते प्रिंट आहे ना, खालच्या बाजूला अर्धी बॉर्डर होती आणि वरच्या बाजूला हा प्लेन पार्ट होता जो मी साईडला घेतलेला आहे तो. तर मग म्हटलं जर असं अम्ब्रेला स्टिच केलं असतं ना, तर तो पूर्ण प्रिंट आहे ना ती खालच्या बाजूला आली असते आणि वरच्या बाजूला प्लेन. मग तेच नेहमीच आपलं ते आपण अम्ब्रेला वगैरे घालतो, अम्ब्रेला ड्रेस वगैरे घालतो, तसं पॅटर्न झालं असतं. पण मला तसं पॅटर्न नको होतं, काहीतरी युनिक आणि असं पटकन कुठेही बाहेर जाताना वगैरे पटकन वेअर करून जाता येईल असं मला हवं होतं. म्हणून मी हा साडीपासून हा ड्रेस स्टिच केला आणि बॅगला पूर्ण असं प्लेन घेतलेलं आहे मला. तर त्याच्यावर मी त्याचं पॅच तयार करून हे बॅक साईडला लावलेलं आहे. त्याच्याने अजून ड्रेसला छान असा लुक आलेला आहे. जर तुम्हालाही असे ड्रेस स्टिच करायचे असतील, तुम्हाला स्वतःहून स्टिच करायचे असतील, तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर माझ्याकडून जर असे तुमच्याकडे साड्या असतील, तुम्हाला जर माझ्याकडून जर शिवून घ्यायचे असतील ड्रेस, तर तसं कमेंट करून सांगा. मग मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन, त्याच्यावर तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता. आणि मी तुम्हाला असे छान छान प्रकारचे डेली वेअरसाठी बाहेर म्हणजे जाण्या येण्यासाठी किंवा छान असे ड्रेस, काठापदराच्या साड्यांचे पण ड्रेस जे असतात ना, ते पण मी ड्रेस तुम्हाला स्टिच करून देईन. तर चला, तर व्हिडिओ इथेच थांबूया आणि बाय बाय. सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चला तर बाय बाय.